LPG गॅसचा तुटवडा जळगाव शहरातही अद्याप कायम असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या कालिका माता मंदिर परिसरात भारत गॅस एजन्सीच्या समोर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर ग्राहकांच्या ज्या आहेत या ठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झाल्यापासून LPG गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर असेल या सर्व गॅसचा जो आहे तुटवडा असेल किंवा त्याचं वितरण पुरवठा जो आहे या ठिकाणी विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे आणि तो अद्यापही विस्कळीतच असल्याचं असून सुरळीत झालेला नाही। त्यामुळे एजन्सी समोर जे आहेत त्या ग्राहकांच्या या ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। कालिका माता मंदिर परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सी समोर या रांगा लागलेल्या आहेत। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। काय काका किती दिवसानंतर आले सिलेंडर घ्यायला? 1.5 महिन्यापासून 1.5 महिना झाला। बुकिंग केली होती? बुकिंग केली तिकडे गौतमाकडे केली, ते बंद झालं। त्यांनी इकडे नंबर टाकला आमचा, सकाळी आम्ही आलो। रांगेत उभं राहावं लागते तुम्हाला सिलेंडर घ्यायसाठी पहिल्यांदा? हो पहिल्यांदा त्रास होतोय? त्रास होतोय। काय काका काय त्रास होतोय? आणि ते लाईन लावलेली होती। अच्छा, आता किती 15 दिवस झाले, करायला? 15 दिवस झाले। अच्छा, 15 दिवसानंतर आज आज बिल झाले। रांगेत उभं राहावं लागतं, त्रास होतोय काही? नाही काही नाही। गौतमाकडे 16 तारखेपासून बुकिंग केलं आहे, पण सिलेंडर घ्यायसाठी आलेलो आहे इथे। अच्छा, काही प्रॉब्लेम नाही, सिलेंडर मिळतंय, व्यवस्थित चालू आहे सगळं। काय त्रास होतोय? काय 10-12 दिवस झाले बुकिंग केलं, पण अजून नाही दुसरी तिसरी फेरी झाली। आमच्या असोद्या गावामध्ये रोज गाडी एक वाटत आहे, माझा इथं यावं लागलाय मला, आणि यांचे नंबर पण लागत नाही, फोन नंबर। अच्छा, पहिले घरापर्यंत गाडी येत होती? आता हो तुम्हाला नाही, मी थोडी- इथंच येत होतो रेग्युलर, आता 10-12 दिवस झाले मी बुकिंग केलेली आहे, मला दुसरी फेरी आहे माझी, अच्छा, पण मिळत नाही अंडीवर अजून। आता आज समजेल काय भेटेल तर। बुकिंग होते का तुमच्या फोनवर? हो झालेली आहे माझी बुकिंग, 10 दिवस झाले। फोन उचलतात का एजन्सी? नाही ना, लागत नाही फोन त्यांचा, इथं फोन लावतो आम्ही, लागत नाही फोन। 16 तारखेपासून बुकिंग केलेली आहे, तरी अजूनपर्यंत अंडी आली नाही। आणि आमच्या नावाची अंडी वेगळ्या ठिकाणी विकून टाकतात आणि आम्हाला ती अंडी पोचत नाही। आणि इथं आल्यानंतर ते सांगतात का तुमची अंडी डिलिव्हर झालेली आहे। गॅस संपला तर कशी अडचण होती का तुमची आता? आता स्वयंपाक करता करता संपला गॅस, अच्छा, आता अंडीच नाही। रांगेत उभं राहतोय आता। बुकिंग केलं होतं तुम्ही? बुकिंग केलेलं आहे 16 तारखेला। मिळणार आहे सिलेंडर तुम्हाला? आता बघू, आता लाईनमध्ये मिळालं तर ठीक आहे, नाही तर मग शेवटी काळ्या जेवणे अच्छा, लाकडं बिथं भेटायला पाहिजे। तर अशा पद्धतीने एकंदरीतच जळगाव शहरामध्ये अद्यापही घरगुती सिलेंडर व्यावसायिक सिलेंडरचा जो पुरवठा विस्कळीत झालेला आहे तो अद्यापही कायम आहे आणि बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाही। काही नागरिकांना जे आहे बुकिंग करून सिलेंडर रिसीव्ह झाल्याच्या मेसेज येतात, कॅश मेमो येतो, मात्र प्रत्यक्षात सिलेंडर रिसीव्ह होत नाही। त्यामुळे काळा बाजारही होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे। मात्र आता अमेरिका आणि युद्धाच्या परिणामामुळे या ठिकाणी रांगेत उभं राहून या ठिकाणी सिलेंडर घेण्याची वेळ या ठिकाणी जळगावकर नागरिकांवर आली आहे। सुरुवातीला घरपोच सिलेंडर मिळत होतं, मात्र आता बुकिंगच्या अडचणी आहेत। या ठिकाणच्या एजन्सीचे नंबर लागत नाहीत, ते फोन उचलत नाही। अशा वेगवेगळ्या तक्रारीमुळे आता स्वतःच ग्राहक आपलं रिकामं सिलेंडर घेऊन एजन्सीसमोर गर्दी करत असून नागरिकांचा त्रास वाढल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।